नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आळंदीत इंद्रायणी नदीच्या पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात. पाऊस सुरू असल्याने चिंता कायम. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायीवारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी देवस्थानकडून जय्यत तयारी सुरू आहे. गेल्या 2 दिवसापासून आळंदी आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातून पुण्याकडे जाणारे 3 पूल पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी दिनांक 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. प्रस्थान झाल्यानंतर रात्री पालखी आळंदीतीलच आजोळ घरी मुक्कामी असेल. त्यानंतर गुरुवारी दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 6च्या सुमारास पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पालखी सोहळा सुलभतेने पार पडण्यासाठी गुरुवारपर्यंत शहरातील पूल वाहतुकीसाठी खुले असणे अत्यंत गरजेचं आहे. अद्याप हातात 2 दिवसांचा अवधी असल्याने गुरुवारपर्यंत हे पूल सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुले होतील असा अंदाज प्रशासनाला आहे. तसे न झाल्यास आणि पुन्हा पाणी वाढून पूल पाण्याखाली राहिल्यास पर्यायी मार्गाचा वापर केला जाईल. त्यानुसार इंद्रायणी नदीवरील चऱ्होली खुर्द ते चऱ्होली बुद्रुकला जोडणारा नवीन पूल, चऱ्होली बायपास रस्ता आणि चऱ्होली फाट्यामार्गे पालखी पुढे थोरल्या पादुका मंदिर येथे सकाळच्या विसाव्यासाठी पोहोचू शकेल. हा पर्यायी मार्ग आळंदी देवस्थानच्या विचाराधीन आहे. बुधवारची पूरस्थिती पाहूनच यावर अधिकृत निर्णय घेतला जाईल अशी माहिती आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी पुढारीशी बोलताना दिली. दुसरीकडे शहरातील पूर ओसरू लागल्याने आळंदी नगरपालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेत राडारोडा हटवण्यास सुरुवात केली आहे. इंद्रायणी पुलावर वाहून आलेली आणि अडकलेली जलपर्णी काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच पुलाचे तुटलेले कठडे दुरुस्त करण्याचं नियोजन केलं जात आहे. पालखी सुरक्षितपणे मार्गस्थ करण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झालं असून मंगळवारी देऊळवाड्यात देवस्थान आणि पोलीस प्रशासनाची एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत सुरक्षा व वाहतूक नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.